नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर जान्हवी सप्रे लाडे. सप्रे फूड्सच्या सणसणीत या सदरामध्ये मी आणि आमची सप्रेची संपूर्ण टीम तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. सणसणीत या सदरामध्ये आम्ही महाराष्ट्रातील विविध सणांबद्दल माहिती देत असतो आणि महाराष्ट्रातील जी खाद्य संस्कृती आहे, जी या सणांना जोडली गेलेली आहे, त्याबद्दल देखील आम्ही माहिती देत असतो. जर तुम्हाला आमचं हे सणसणीत हे सदर बघायचं असेल तर आमचा सप्रे फूड्सचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या खाली जे बेल आयकॉन आहे ते देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन कार्यक्रम सहज पाहायला मिळतील. तसंच पाहुणचार नावाचा आमचा अजून एक सदर आहे, जिथे आम्ही पाहुण्यांना बोलावतो, त्यांच्याशी खातापिता छान गप्पा मारतो, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे अनुभव ऐकून घेतो. हे सदर जरी तुम्हाला बघायचं असेल तरी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आज आपण कोणत्या सणाबद्दल बोलणार आहोत ते लगेचच जाणून घेऊया. तत्पूर्वी सबस्क्राईब करा आमच्या सप्रे फूड्सच्या चॅनलला. खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल. आता वळूया आजच्या सणाकडे. आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा या व्रताबद्दल. हिंदू धर्मात विवाहित स्त्रिया वटपौर्णिमा हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा आपण वटपौर्णिमा म्हणून साजरी करतो. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि आरोग्य संपन्न आयुष्य मिळावं यासाठी हे व्रत केलं जातं. ज्येष्ठ महिन्यातल्या त्रयोदशीपासून ते पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावे. 3 रात्र हे व्रत करावे असं सांगितलं आहे. परंतु जर 3 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर पौर्णिमेला हे व्रत करू शकता. या दिवशी विवाहित स्त्रिया वटाची पूजा करतात. वटवृक्षाची पूजा करून मला माझ्या पतीला दीर्घायुष्य दे, आरोग्य संपन्न आयुष्य दे, धनधान्य, मुलं बाळ आणि संसारात भरभराटी येऊ दे असं गाऱ्हाणं गायलं जातं. वड हा दीर्घायुषी वृक्ष आहे. या वृक्षाचं संवर्धन आणि जतन व्हावं म्हणूनच कदाचित भारतीय संस्कृतीत याची पूजा करावी असं मानलं जातं. वटसावित्रीच्या व्रतामागे एक रोचक कथा आहे. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भद्र राज्याचा राजा अश्वपती याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री दिसायला सुंदर होती, गुणी आणि नम्र होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिला आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने आपला पती निवडताना सत्यवान, जो शाल्व देशाचा राजकुमार होता, याची निवड केली. शाल्व देशाचा राजा धृमतसेन हा अंध होता आणि शत्रूपासून पराभूत झाल्यामुळे तो आपल्या कुटुंबासोबत जंगलात राहत होता. सत्यवानाचे आयुष्य हे फार कमी आहे हे नारद मुनींना माहिती होते आणि त्यांनी तशी कल्पना सावित्रीला दिली. परंतु सावित्रीने आपला हट्ट सोडला नाही. तिने सत्यवानाशी लग्न केले आणि आपल्या पतीबरोबर आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत जंगलात राहिली. 3 दिवसावर आपल्या पतीचा मृत्यू येऊन ठेपला आहे हे सावित्रीला समजलं होतं आणि म्हणूनच तिने 3 दिवस व्रत सुरू केले, उपवास सुरू केले. आपल्या पतीबरोबर ती जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेली. लाकडे तोडत असतानाच सत्यवानाला घेरी आली आणि तो मृच्छित पडला. त्यावेळी यमराज तिथे आले आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. यमराज जसे सत्यवानाचे प्राण नेऊ लागला तसं सावित्रीने यमराजांना विनंती केली की माझ्या पतीचे प्राण परत करा. परंतु ते शक्य नाही असं सांगून यमराजाने तिला मागे जाण्यास सांगितले. त्या दोघांमध्ये 3 दिवस शास्त्रचर्चा झाली. सावित्री काही मागे हटली नाही. यमराजाने तिला परत जाण्यास सांगितले, परंतु तिने काही ऐकले नाही. त्यावेळी यमराजाने कंटाळून तिला पतीचे प्राण सोडून 3 वर माग असं सांगितलं आणि चतुर सावित्रीने आपल्या सासू सासऱ्यांचे डोळे, आपलं गमावलेलं राज्य आणि एक पुत्र व्हावा असे 3 वर मागितले. गफलतीने यमराजाने तथास्तु म्हटलं आणि वचनबद्ध असल्यामुळे यमराजांना सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. अशा पद्धतीने सावित्रीने आपल्या पतीचे प्राण ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाखाली परत मिळवले आणि म्हणूनच विवाहित स्त्रिया ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्रीचे व्रत आचरतात. पुराण कथेप्रमाणे असंही म्हटलं जातं की श्री भगवान शंकरांचं संसारात लक्ष नाही म्हणून पार्वतींनी त्यांना शाप दिला होता. तो असा होता की तू वृक्ष होशील आणि या शापाचाच परिणाम म्हणून श्री शंकरांचा वटवृक्ष झाला होता. संपूर्ण प्रलयात चराचर सृष्टी नष्ट झाली होती, पण हा वटवृक्ष मात्र हलला नव्हता. घट्ट पाय रोवून तो उभा होता. शिवाय त्याच्या प्रत्येक फांदीतून आणि पारंबीतून नवा वटवृक्ष जन्म घेत होता. म्हणूनच याला कदाचित अक्षय वट असं म्हणतात.
वटवृक्षाच्या या कालातीत अस्तित्वामुळेच सौभाग्यवती स्त्रिया त्याच्याकडे सौभाग्याचं साकडं घालतात. ही पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटपून सौभाग्यालंकार परिधान करून देवाची पूजा करावी, तुळशीची पूजा करावी आणि मग वटसावित्रीच्या व्रताची पूजेची तयारी करावी. ताटामध्ये किंवा सुपामध्ये वडाच्या झाडांची पानं घ्यावीत. त्याच्यावर 5 प्रकारची फळं ठेवून, जसं की आंबा, करवंद, जांभूळ, गरे, केळं अशी फळं ठेवून वाण तयार करावेत. दुसऱ्या ताटामध्ये पूजेचे साहित्य जसं हळद, कुंकू, अक्षता, गंध, निरांजन, नारळ, पाण्याचा तांब्या, विडा, बांगड्यांचे जोड, सौभाग्यालंकार आणि सुतगोंडी अशा प्रकारच्या वस्तू घेऊन पूजेचे साहित्य तयार करावे. हे सर्व साहित्य घेऊन सर्व सख्यांनी वडाच्या झाडाखाली एकत्रित व्हावे. तेथे ब्राह्मणांच्या साक्षीने वडाची मनोभावे पूजा करावी, प्रार्थना करावी. वडाला 5 प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रदक्षिणा घालताना सुती जो धागा आपण घेतलेला आहे तो गुंडाळत वडाला प्रदक्षिणा घालावी. त्यानंतर 5 सुवासिनींना हळद कुंकू लावून त्यांना वाण द्यावे, त्यांची ओटी भरावी. आपल्या श्रद्धेनुसार ब्राह्मण किंवा गरजूंना दानधर्म करावा. काही जण हा विधी करताना नदीकाठची वाळू आणून त्यावर सत्यवान आणि सावित्रीच्या मूर्तींची स्थापना करतात. त्यांची पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर सावित्रीची प्रार्थना म्हटली जाते आणि मग संध्याकाळी सावित्रीच्या व्रताचे कथन ऐकले जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात. उपासाला फलहाराबरोबरच आपले पारंपरिक आणि पौष्टिक उपासाचे पदार्थ जसं की साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा किंवा उपासाचे थालीपीठ असे पदार्थ देखील खाल्ले जातात. या स्त्रिया कायमच आपल्या पतीच्या आणि आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आणि भरभराटीसाठी कायमच व्रतवैकल्य करत असतात. ही व्रतवैकल्य करत असताना किंवा उपवास करत असताना त्यांची काळजी मात्र कोण घेणार? त्यांनी पारंपरिक आणि पौष्टिक उपासाचे पदार्थ खाणं हे फारच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मी माझ्या सर्व मैत्रिणींना आणि सख्यांना सांगू इच्छिते की हे व्रतवैकल्य करत असताना स्वतःची पण खूप काळजी घ्या. निरोगी राहा, दीर्घायुष्यी व्हा. वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सप्रे फूडचे सर्वच पदार्थ तुम्हाला आमच्या वेबसाईटवर म्हणजे saprefoods.com वर उपलब्ध आहेत. तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर देखील ते उपलब्ध आहेत. सप्रे फूड्सची आउटलेट्स ही बोरिवली, दहिसर, त्यानंतर कांदिवली, ठाणा, विलेपार्ले आणि शिवडी येथे आहेत. तेथून देखील तुम्ही ते घेऊ शकता किंवा स्विगी झोमॅटोवरून तुम्ही ऑर्डर करू शकता. अपना बाजारच्या सर्व शाखांमध्ये सप्रेचे प्रोडक्ट मिळतात. तर सप्रेचे सर्व उपासाचे पदार्थ विकत घ्या आणि तुमची व्रतवैकल्य सप्रेच्या उपासांच्या पदार्थांबरोबर साजरी करा. नमस्कार.